हाय फ्रेंड्स, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवणार माझी देवी महालक्ष्मी आई. अशा प्रकारे मांडणी केली आहे. आता आपण बनवणार आपल्या देवीसाठी नैवेद्य. रात्रीसाठी ते वाटाणे छान भिजत घातले होते. काही भाज्या चिरून घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये आहे फ्लावर, डांगर आणि सुरण. पहिल्यांदा आपण वाटाणे छान उकळून घेणार आहोत. 2 शिट्या काढायच्या कुकरला. एकीकडे घेऊया मसाला रेडी करत. त्याच्यामध्ये टाकले मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि सुकं भाजलेलं खोबरं, त्याची पेस्ट रेडी केली आहे. आपले वाटाणे देखील छान शिजले आहेत. आता कुकरच्या भांड्यामध्ये टाकूया 2 मोठे चमच तेल, काही खडे मसाले, जिरे, कढीपत्ता आणि चिरलेला कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट आणि छान तेलावर परतून घेणार आहोत. त्यानंतर ॲड केलं आहे कांदा शिजल्यानंतर आपली रेडी केलेली टोमॅटोची पेस्ट आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलं आहे. पाहू शकता. आता आपण ॲड करणार काही मसाले. याच्यामध्ये आहे हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च, धणे पूड, गरम मसाला, हिंग आणि मीठ. मिक्सरच्या भांड्याचं पाणी ॲड करूया आणि तेल सुटेपर्यंत मसाल्यांचं शिजवून घेणार आहोत. पाहू खूप छान दिसत आहे. आता ॲड करणार उकडलेले आपले वाटाणे, आपल्या भाज्या आणि सोबत बटाटा देखील ॲड केला आहे. आता करूया गलसेपुरतं पाणी ॲड आणि कुकरचं झाकण बंद करणार आहोत आणि हाय फ्लेमवर घेऊया 1 शिट्टी आणि लो फ्लेमवर घेऊया आणखी 3 शिट्टी. आणि आपली भाजी रेडी झाली आहे. एकीकडे माझा भात देखील शिजत आहे, तुम्ही पाहू शकता. खूप छान दिसत आहे भाजी. वास पण खूप छान येत आहे, पाहू शकता. आता आपण कढईमध्ये काढून घेतली आहे. वरून चिरलेली कोथिंबीर टाकूया गार्निशिंगसाठी. रेडी आहे आपली इथं वाटाण्याची भाजी. खूप छान दिसत आहे. कुकरचं भांडं तेच धुवून घेतलं आहे. त्याच्यामध्ये टाकूया तेल, राई, जिरे, कढीपत्ता, ठेचलेलं लसूण आणि हिरवी मिरची आणि टोमॅटो छान शिजवून घेऊया. याच्यामध्ये टाकले आहे हिंग, हळद, धणेपूड आणि मीठ. इथे मी मुगाची डाळ छान भिजत घातली होती. आपण तिथे ॲड करणार आहोत वरणासाठी आणि छान परतून घेणार हळदीवर आणि गरजेपुरतं पाणी ॲड करूया आणि झटपट असं कुकरमध्ये आपला वरण देखील रेडी होणार आहे. इथे लो फ्लेमवर 2 शिट्या घेणार आपण. पाहू शकता डाळ खूप छान शिजली आहे. छान फेटून घेणार आहोत आणि आपलं इथं जाडसर असं वरण रेडी झालं आहे. वरून चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि रेडी आहे आपलं वरण. वरून तूप देखील टाकलं तरी चालेल. आता मी बनवणार आपण देवीसाठी प्रसाद. त्यासाठी 1 वाटी घेतला आहे मी रवा. तो छान भाजून घेऊया तेल तुपावर. त्याच वाटीचं माप घेऊन घेतलं आहे दूध आणि पाणी 1 वाटी प्रत्येकी. ते छान गरम करत ठेवलं आहे. 30 वाटीचं प्रमाण घेऊन अर्धी वाटी तूप घेतलं आहे आणि आपण रवा तुपावर छान भाजून घेणार आहोत. आणि इथे मी घेतलं आहे बदाम आणि किशमिश. ते आपण ते तुपावर आपण छान भाजून घेणार आहोत. ॲड करूया आपलं दूध आणि छान मिक्स करून 2 मिनटासाठी झाकण देऊया. होऊ शकतं 2 मिनटानंतरला पाणी खूप आटलं आहे आणि रवा छान फुलला देखील आहे. तुपाचा वास खूप छान येत आहे. त्याच वाटीच्या प्रमाणात मी पाऊण वाटी साखर घेतली आहे. छान मिक्स करूया. साखर विरघळल्यानंतर तूप देखील छान सुटलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आपला झटपट असा शिरा देखील इथे रेडी होणार आहे. वरून टाकूया वेलची पूड, काही केसर. छान मिक्स करून घेणार आहोत आणि 2 मिनटं वाफ काढूया पुन्हा एकदा. आणि झटपट असा आपला रवा रेडी झाला आहे. खूप छान देवीचा प्रसाद रेडी झाला आहे. गॅसची फ्लेम बंद करूया आणि खूप छान वास येत आहे. आपला नैवेद्य देखील रेडी आहे. इथे आहे वाटाण्याची भाजी, वरण, भात आणि देवीसाठीचा प्रसाद शिरा. पहिल्यांदा मी देवीसाठी पोथी वाचून घेतली आहे. त्यानंतर करूया आरती आणि नंतर आपण देवीला नैवेद्य वाढणार आहोत. तुम्ही पाहू शकता एका ताटामध्ये मी वरण, भात, भाजी, पापड, मिरची आणि आपली शिरा वाढला आहे. आता भेटूया आपण पुढच्या गुरुवारी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.